मंडळी नमस्कार. सध्या पेरू शेतीचं हार्वेस्टिंग त्या ठिकाणी चालू आहे. माझ्यासोबत शिरवावी तालुका सांगोलामधील एकनाथ शिंदे नावाचा एक तरुण शेतकरी आणि मंडळी यांच्या या पेरू शेतीमध्ये आता तैवान पिंक या पेरूचं हार्वेस्टिंग चालू आहे. आणि एकनाथ शिंदे यांनी ह्या तैवान पिंक पेरूमध्ये गुलाबी असलेल्या ह्या पेरूमध्ये चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी मिळवलं आहे. मंडळी यांच्याकडे जी ही बाग आहे या बागेची लागवड पद्धती ही वेगळी आहे. झिगझॅग पद्धतीने यांनी ह्या ठिकाणी लागवड केली आहे. एरवी सर्वसाधारण शेतकरी किंवा बागायतदार पेरू उत्पादक शेतकरी सरळ लाईनीमध्ये त्या ठिकाणी लागवड वगैरे करतात आणि पेरूचं उत्पादन घेतात. पण एकनाथ शिंदे यांनी वेगळ्या पद्धतीने झिगझॅग पद्धतीने त्या ठिकाणी लागवड केली आणि जेव्हापासून पेरू लावला तेव्हापासून यांना उत्पन्न सुरू आलं असं म्हटलं तरी मंडळी फारसं वावगं ठरणार नाही. यांना या ठिकाणी सतत तैवान पिंक पेरूचं या ठिकाणी उत्पादन मिळते. एक पेरू किमान यांचा 300 ग्रॅमच्या पुढं त्या ठिकाणी भरतोय आणि चांगलं उत्पन्न यांना या ठिकाणी या तैवान पिंक पेरूमधून एकनाथ शिंदे यांना या ठिकाणी मिळते. पेरू शेतीमध्ये नेमकं ते कोणते प्रकारचे आव्हान असतात आणि पेरू शेती आजच्या घडीला परवडते का? सांगोल तालुका हा दुष्काळी तालुका मानला जातं, परंतु सध्या ह्या भागामध्ये पाणी फिरायला लागले. पाणी फिरल्यामुळे ह्या भागातली शेती आता बागायत व्हायला लागली आणि बागायत जमिनीमध्ये हे पेरू या ठिकाणी तर पिकायला लागले. एकनाथ शिंदे यांना पेरू शेतीमध्ये नेमकं काय अडचणी आल्या आणि पेरू शेतीमध्ये काय काय आव्हानं असतात ही सगळी माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो आहोत. नमस्कार. नमस्कार. कसं किती रान आहे सगळे? पेरूचा प्लॉट हा 3.5 एकराचा आहे. बरं. कधी लागवड झाली त्याची? 22 नोव्हेंबरला लागण ह्याची झालती. बरं. लागवडच्या अगोदर मशागत काय केली होती? नांगरणी, रोटर. बरं. रोटर मारून डायरेक्ट हाय प्लेन सप्पईला जमीनला लावलं होतं. जमिनीवर असं बोध वगैरे केले? बोध नाहीत केले. लावताना कसं लागवड केली होती? झिगझॅग पद्धतीनं हे 10 बाय 3.5 फुटाची लागण आहे. 2 पट्टा पद्धत लागण केलेली आहे. बरं. हे पट्टा पद्धतीचा फायदा एवढाच आहे की जर एका साईडनं ऊन लागलं तर एका साईडनं एका ओळीला ऊनच लागत नाही. झिगझॅग म्हणजे आता सरळ रेषेत लावलं नाही, झिगझॅग पद्धतीने क्रॉसमध्ये तुम्ही लावत? क्रॉसमध्ये डबल इन लाईन टाकून लावलेला आहे. झिगझॅग पद्धत का वापरू वाटली होती तुम्हाला? म्हणजे इतर शेतकरी कसं लावतात? सरळ लावतात. बरोबर. झाडाची संख्या ह्यात जास्त बसते. झाडाची संख्या जास्त बसल्यामुळं उत्पन्न वाढते. पहिलं आपण पेरू लावल्यापासून 7व्या महिन्यात ह्याचं पहिलं हार्वेस्टिंग केलं. 7व्या महिन्यात? 7व्या महिन्यात पहिला तोडा झालता. जमिनीपासून आलेला पेरू आपण तोडलेलाच नाही, डायरेक्ट त्याला फोम बसवून सुरुवात केली. हे 3,500 झाड आहेत आतापर्यंत. ह्या झाडात कमीत कमी आहे ना 50 टनाच्या वर माल निघलेला आहे. 50 टनाच्या वर? किती महिने झाले आतापर्यंत? 12 महिने पूर्ण होऊन आता वर एक 15-20 वर्षात तुम्ही 50 टनाच्या पुढे माल घेतलेला आहे. रेट किती मिळाला सरासरी? वर 80 पर्यंत, खाली 25 पर्यंत मिळालाय. किती उत्पन्न झालं मग? 25 लाखाच्या वरती झाले आता. एक वर्षात? एका वर्षात एवढ्या झाडात. आता उत्पन्न तुमचं कायम सुरू आहे? हा, चालूच आहे. अजून एक 2 लाख आता फॉर्म बसेल ह्याला एक 15-20 दिवसानं. झाडावर एक 70 ते 80 सेटिंग. लहान माल आहे? 70-80 सेटिंग आहे. तेवढं आता एप्रिल फेब्रुवारी ते मार्च पर्यंत तुम्हाला हार्वेस्टिंग होऊन परत झाडं रेस्टला सोडणार आहे. बरं. ही रोपं कुठून आणली होती तुम्ही? रामकुंडवरनं. किती रुपयाला एक रोप बसला? त्या टायमाला 12 रुपयाला पोच मिळवत मला इथं. बरं. तैवान पिंक? तैवान पिंक गुलाबी असतो. गुलाबी. व्हीएनआर वेगळा? व्हीएनआर वेगळा आणि हा वेगळा? हा वेगळा. आता ही हार्वेस्टिंग पहिलं माल कमी निघाला असेल? हा, पहिल्यांदा थोडं जरी म्हटलं तरी बी पहिला तोडा माल 500 किलोचा झाला. पहिला तोडा? हा, पहिला. बरं. कधी झाडं भरपूर असल्यामुळे झाडाला एखादा दुसरा पेरू जरी तुटला तरी ते 500 किलोपर्यंत म्हणजे 40-50 कॅरेट तवा निघलेली होती. आता पेरू तुमचं हे आपण बघतोय माल पण म्हणजे आता 300 ते 500 अर्धा किलो पर्यंत पेरू आहे. किती साईज? जास्तीत जास्त किती किलो? 1200 ग्रॅम पर्यंत निघला ह्यात पेरू. 1200 ग्रॅम म्हणजे 1 किलोच्या पुढे? 1 किलोच्या पुढे. बरं. वजन दिलं. आता याचं मार्केट जाग्यावरच माऊस भाव आहे. कंटिन्यू तोच उचलतो. पहिल्यापासून दुसरं कोणाला माल दिलेलाच नाही. बरं. आदिनाथ जाधव म्हणून आहे. बरं. ते उचलतात? हा, तो कंटिन्यू 12 महिने म्हणून. म्हणजे माल बी तोडा बी लांबत नाही, काय नाही. वेळच्या वेळा तोडा बी होतोय. त्यामुळे काय दुसरं व्यापारी हुडकायची काय भानगडच नाही. आता याच्यामध्ये बहार असतात का पेरूमध्ये? बहार तसं काय नाही. हे सदाबहार पेरू म्हणजे सदाबहार म्हणून म्हणते याला. पण माल कंटिन्यू चालूच आहे याचा. असं काय नाही बाबा छाटलं पाहिजे असं बी. काय जणांनी आता 1.5 वर्ष प्लॉट चालेल मी बघून आलोय जाऊन. 1.5 वर्ष? हा. म्हणजे त्यांनी छाटलं नाही, असं येईल तसं फॉर्म लावतच गेलेत. आता हे आमचं कंटिन्यू आता 7-8 महिने झालं आमचं तोडा चालूच आहे. म्हणजे फॉर्म बसवायला चालू आहे, मागे हार्वेस्टिंग बी चालू आहे. मे पासून आतापर्यंत माल चालूच आहे. तुम्ही येईल तसं फॉर्म लावत गेले. आता कधी म्हणजे शेवट कधी करणार तुम्ही?
आता एवढा भर घेऊन झाडाला रेस्ट द्यायला लागणार ना. बरं, रेस्ट दिल्यानंतर काय काय करणार तुम्ही? परत छाटणी, परत खतं बितं भरून, म्हणजे थोड्या दिवस रेस्ट देऊन 2-3 महिन्याचा काळ परत छाटणी, खतं बितं भरून. छाटणी कशी करता तुम्ही? छाटणीत खोडाला 1.5 फूट काडी ठेवून. बरं, लाईट छाटणी म्हणतात. लाईट छाटणी. बरं, छाटणी केल्यानंतर मग खत पाणी कसं? परत खत पाणी, शेणखत, वरखत, बाकीचं इतर जे डोस आहे ते समजा भरून परत ना पुढलं काम चालू होते. बरं, मग तो माल कधी सुरू होतो? छाटणी केल्यानंतर? छाटणी केल्यानंतर नवीन फुटीने चालू होते. फुटी चालू झाल्यानंतर त्यातनं कळी बाहेर पडते. कळी बाहेर पडल्यानंतर मग माल कमीत कमी 3-3.5 महिन्यात त्याला फोम लावायला येतोय. जास्तीत जास्त 4 महिने. म्हणजे तुम्ही कितीपत झाडं चांगली सांभाळली त्या क्वालिटीवर बरंच अवलंबून राहते. म्हणजे चांगल्या पद्धतीनं झाडाचा पोत असेल, चांगल्या पद्धतीनं वाढ होत असेल झाडाची, तर 100% लवकर हार्वेस्टिंगला फळं येते. म्हणजे फोम लावल्यानंतर आमच्यात 1.5 महिन्यातच काय वेळेस फळ तोडणीला आलं. फोम लावल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यात जास्तीत जास्त. त्याच्यामध्ये फोम लावाच लागतो का? 100% डंक माशीचा प्रॉब्लेम, क्वालिटी, शायनिंग, चमक. दुसरी गोष्ट, आपण जे फळ तोडतोय त्याला लेबरचा हातबीत काहीच लागत नाही. डायरेक्ट फोममधनं पिशवी काढली का डायरेक्ट कॅरीन पॅकिंगच होतंय. आणि दुसरी गोष्ट, वाहतुकीला सोपं आहे. फोम असल्यामुळं माल असा डॅमेज होत नाही घासून. दूरच्या मार्केटला कमीत कमी हा माल 7व्या दिवशी त्या मार्केटला सुईक आमच्या इथनं जातोय. नाही, काहीच प्रॉब्लेम आला नाही. कुठे पाठवता माल? मी थोडा टाकला होता सिलिगुडीसाठी. काय प्रॉब्लेम नाही आला, माल व्यवस्थित पोहोचला तो सुईक. आता तो आपला पांढरा पेरू व्हीएनआर आणि हा तैवान पिंक, दोघांमध्ये काय फरक वाटतं तुम्हाला? तसं काय सांगता येणार नाही एवढं मला. बरं, जे व्हीएनआर आहे त्याला जास्तीत जास्त म्हणजे डिफिशियन्सी लवकर तयार होते आणि माल कमी निघतोय असं मला वाटतं बरं का बघितल्यानंतर प्लॉट. पण पिंक कसं आहे, ते रोप 200 रुपयाला आहे. हे रोप 15 ते 20 रुपयाला सध्याला उपलब्ध पिंकचं. आणि दुसरी गोष्ट, लावल्यानंतर रोप मिळत नाही लवकर मिळत नाही. 6-6 महिने वेटिंग आहे. बरोबर. आणि याचं काय लावल्यानंतर काय म्हणलं तुम्ही? लावल्यानंतर ह्याचं उत्पन्न 7व्या-8व्या महिन्यात चालूच होते. म्हणजे मी स्वतः चालू झालेलं आहे माझ्याकडे उत्पन्न त्याचं. तुम्ही आता बऱ्याचशा बागा फिरतात, माहिती घेतात, मग तुमचं 7व्या महिन्यात उत्पन्न सुरू आलं. बाकी ज्यांचं काय आहे तुम्हाला? नाही, ज्याचं काम करण्याची पद्धत, जमीन, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, हे बी महत्वाचे मुद्दे आहेत ना. आता हे समजा माझं नेटापर्यंत ड्रिप आहे, एकसारखं डिस्चार्ज समधीकडे पाणी पडतंय, तुम्हाला बागेत कुठं एक झाड तुटाळ दिसणार नाही. दुसरी गोष्ट, एकसारखी समजी झाड आहे ती, एकसारखी झाडाची ग्रोथ आहे. त्यामुळे कुठं पाणी कमी जास्त असली काय भानगड नाही. पाणी कसं देता तुम्ही? पाणी जमिनीला वापसा आला का 4-5 दिवसाच्या अंतराने एकदाच पाणी पूर्ण गार होस्तोवर झाडं देतो. परत 3-4 दिवस वापसा येस्तोवर पाणी देत नाही. आणि शेणखत पण तुम्ही जास्त वापरलं दिसतंय? हा, शेणखत, कोंबडं खत, मळी, कंपोस्ट हे समजा झाडाच्या बुडात टाकले. आणि दोन्ही साईडनंच मध्ये चारी जायच्या, चारीत पूर्ण भरलेला आहे शेणखत, मळी. कमीत कमी 4.5-5 लाख रुपये त्याचाच खर्च आहे सगळ्याचा. हा, आणि टोटल फोम सकट ते समजा म्हटलं तर 10 लाख रुपये आतापर्यंत त्याला खर्च झालेला आहे. 10 लाख. आणि तुम्हाला मेला सुरू झालेला माल मेल चालू किती महिने पुढे चालतो तुमचा? कमीत कमी 10 महिन्यापर्यंत चालेल. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी एंड पर्यंत चालवणार आहे. फेब्रुवारी एंड पर्यंत 9 ते 10 महिने. 9-10 महिने. 9 ते 10 महिने माल चालतो. 9-10. किती आता उत्पन्न वाढत चाललं असेल? हा, आता उत्पन्न वाढत चाललंय. वर आता पहिलं कसं एका वेळेस फोम लावताना 1 लाख फोम लागत होते. आता कमीत कमी एका झाडावर 70-80 सेटिंग आहे. त्यातनं जरा नेटिंग करून अजून माल थोडा कमी करून पुढं फोम लावून कमीत कमी 2 ते 2.5 लाख आता फोम बसेल अजून ह्याला. मग सगळं एका सीझनला किती उत्पन्न होतं? मग आपलं किती पैसे मिळतात तुम्हाला? आता पुढचे बाजारभाव काय सांगू शकत नाही. पुढले बाजारभाव सरासरी आता सध्याला 25-30 रुपये मार्केट आता बाजार चालू आहेत. आता थंडी स्पीड जास्त असल्यामुळं बाजार थोडे डाऊन झालेत. मागच्या महिन्यात 80 रुपयेपर्यंत बाजार होती याला. त्या टायमाला 3 लाख 4 लाख पट्टी तुटत होती आमची. आता पुढे जाऊन जरी बाजार वाढले, जरी 2-2-2.5 लाख फोम बसला तर 1 लाख फोमला कमीत कमी 25 टन माल निघतोय. 20 ते 25 टन 20 ते 25 टन 2 लाख 2.5 लाख फोम बसला तर कमीत कमी अजून 50 टन यातनं उत्पन्न अपेक्षित आहे. आता बाजारभाव पुढले वर्षभरात किती उत्पन्न होतं मग? आता हे पहिलेच वर्ष आहे आमचं पिकाचं, त्यामुळे आता पुढे जाऊन आता किती पुढं झाडं किती साथ देणार आहे, ते निसर्ग किती साथ देणार आहे त्याच्यावर बरंच अवलंबून. तरी पण एक सरासरी म्हणजे किती निघाल उत्पन्न समजा आता मेला सुरू झालेलं? जरी हे 50 रुपये सरासरी माल निघाला तर आता 100 टनाचं टार्गेट पूर्ण होईल बागेतनं.
50 लाखापर्यंत सरासरी 50 जरी रेट झाला तर 50 लाख रुपये व्हायला काय अडचण त्याचा खर्च किती होईल मग? आतापर्यंत 10 लाख झालाय, अजून एक 5 लाख रुपये होईल. म्हणजे आता शेणखत बिनखत आता इथनं पुढे टाकायची काय आवश्यकता नाही. काय तर आता 30 लाख रुपये राहतील. 30 आता ही जी आपण 30 लाख 40 लाख रुपये राहतील, 25 लाख वगैरे आकडे आपण बघतो. आता आपण वास्तविकता सगळी बघतोय, सगळं जे आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण बरेच शेतकऱ्यांचा असं 30 लाख 35 लाख वगैरे याच्यावर विश्वासच बसत नाही. माझ्याकडे समजा मांडलेले डिटेल आहेत त्याचे, ते मला महत्वाचं माझ्याकडे सगळ्या पट्ट्या वया पैसे आलेले समजे माझ्याजवळ डिटेल आहे, ते लिहून ठेवली की माझ्याजवळ. मंडळी, या ठिकाणी आम्ही आवर्जून सांगू शकतो की शेतकरी राजा बळीराजा हा कधीही त्या ठिकाणी खोटं नाटं बोलत नाही. आम्ही ज्या यशोगाथा मांडतो या यशोगाथा वास्तविक त्या ठिकाणी असतात. बरेच जण यशोगाथा पाहताना ही आकडेवारी बघून काही काहींना त्या ठिकाणी वाईट वाटतं, काही काहींच्या पोटात गोळा येतो. पण आमचा बळीराजा मातीमध्ये राबतो आणि मातीमध्ये त्या ठिकाणी सोनं पिकवतो. आता हे सगळं झालं, मग तुम्ही रजिस्टर वगैरे दिलं. पेरू बागेला आता अडचण काय काय भासते हो तुम्हाला? अडचण म्हणजे फोन लावल्यानंतर आमचं कसं झाले, आमचा पहिला टप्पा सुरू होतो आणि दुसरा टप्पा फोन लावायला येतो. बरोबर, लगेच ती माल तयार होते, त्यामुळे त्याला स्प्रे घ्यायला लागतात. एकदा फोम बसल्यानंतर ज्यादा स्प्रेची आवश्यकता नाही. बरं, आमचा दुसरा वरचा माल तयार होत असल्यामुळे फोम लावा येत असल्यामुळे त्यासाठी स्प्रे घ्यायच लागतात. 4-5-6 दिवसाला किंवा आठवड्यातनं एखादा स्प्रे टाकतोय आम्ही. रोगराई काय काय याच्यावर असतं? रोग ह्याला मिलीबग जास्त ताप देतोय. मिलीबगन कुजवा हे 2 रोग जरा जास्त महत्वाचे आहेत. त्याला त्यासाठी काम करावं लागतं. फवारणी वगैरे? फवारणी खालनं स्लेअर प्रोचं ड्रिचिंग किंवा ॲडमायर ॲक्ट्रा ह्याचं ड्रिचिंग देतो आलटून पालटून, किंवा डेंटासो. बऱ्याच वेळा पेरूचे दर बी कोसळतात, मग त्यावेळेस कसं तुम्ही नियोजन करतात? मग नाही, दर कोसळलं तर पुढे जाऊन वाढणारच ना. पेरू बऱ्याच दिवस चालू असल्यामुळे काही वेळेस आम्हाला मागचे समधे बाजार 50च्या वरच गावली. आता ह्या महिन्यातच फक्त 35-30 अशी बाजार गावलीत. तुम्ही दर जरी कमी आला तरी संयम ठेवता, पुढे जाऊन बाजार चढणारच आहे अजून. का तर थंडीमुळे बाहेरचा माल जरा जाणं थांबल्यामुळं बऱ्यापैकी बागतनी माल आहे. थंडीत पेरू जरा लोक कमीच खातील. तुम्ही पेरूकडं अचानक वळला का पहिल्यापासून पेरू होतं तुमच्या? नाही, माझा व्यापार असल्यामुळे बाहेर प्लॉटवर जातो. मोठे मोठे शेतकरी समजे बरेच तिकडं जात, गाठी भेटी होत असल्यामुळे निमगाव केतकी ते मोहन खराडे म्हणून एक शेतकरी आहेत, त्यांच्या प्लॉटवर असं तिकडे माल काढा गेल्यानंतर त्यांचं पेरूचं प्लॉट बघितली होती. पेरूचं सीताफळ तैवान पिंक, मग त्यांचं 25-30 एकर प्लॉट असेल. मग पहिल्यांदा मी 4 वर्षापूर्वी गेल्यानंतर ते म्हणली होती लाव पेरू. पर तसं काय पहिल्यांदा आमच्या इकडे साईडला ही जी दुसऱ्या पेरू दुष्काळी पट्टा आहे सगळं नाही, ही दुसऱ्या साईडला जी पेरू होते जे विलास त्यांचे माल काही नीट मार्केट होत नव्हतं, त्यामुळे ते काय बरोबर वाटलं नाही मला पहिल्यांदा. परत दुसऱ्या वर्षी अजून त्यांच्याकडे माल काढायला गेल्यानंतर ते म्हणले आता 50-60 रुपये रेट आहे तैवान पिंकचा. तरी पण मला काही धाडच झालं नाही पेरू लावायसाठी. मग तिसऱ्या वर्षी गेल्यानंतर तेव्हा 80-90 रुपये त्यांचे बाजार होते. कमीत कमी त्यांचे 5 ते 6 कोटी रुपये झालते. मग त्यांच्या प्लॉटवर गेलो बघायला. मी प्लॉटवर बघितल्यानंतर त्यांनीच मला तिथून रोपे मी म्हणलं आता लावतो. मी धाडच करतो, 4-5 एकर करूया म्हणलं. मग ही झिगझॅग पद्धतीत एक प्लॉट बघितला होता झिगझॅगचा. मग म्हटलं आपल्याकडे समजा साधन आहे तर आपण झिगझॅग पद्धतीने लावलेलं आपल्याला चांगलं, म्हणजे उन्हाचा सनस्ट्रोक बी जास्त ऊन लागलं का सनस्ट्रोक ज्यादा होतो याला. त्यामुळे ते एका साईडनं पूर्ण झाडाची सावली पडते दुसऱ्या झाडावर. त्यामुळे ते एका साईडचं झाकून घ्यायला लागते, दुसऱ्या साईडला काहीच होत नाही. त्यामुळे ते आपण जवळजवळ लागण. दुसरी गोष्ट, ह्या जातीला कसं आहे सेटिंग भरपूर होत आहे, म्हणजे ह्याला ज्यादा ऊन लागलंच पाहिजे असं झाडाला काय नाही. त्यामुळं जवळजवळ जरी लागण केली तर 100% सेटिंग होते आणि माल हार्वेस्टिंगला चांगला येतोय, काहीच अडचण नाही येत. एवढं दुसरं काय. तुम्ही ते धाडस केलं, सक्सेस झाला, फायदा झाला. तुमच्या इतर मित्रांची लागवड वेगळ्या पद्धतीची? वेगळ्या पद्धतीची. काय फरक दोघात काय वाटतं? माल कमी निघतो ना. हे झाडं एकरी 1000 झाडं बसतील. मग एका झाडाला जरी पेरू तुटला तरी 500 ग्रॅम झाडावर माल तुटतो. 400-500-400 ग्रॅम. बरोबर. त्यामुळे ते उत्पन्न पहिल्या स्टार्टला बारकी रोप असताना आता मग एका झाडाला 2-3 किलो हार्वेस्टिंगला माल तुटतो. काय थोडं 7 टन 8 टनापर्यंत गेलेत आमच्या आठवड्याला याच्यामध्ये. याच्यामध्ये आता पांढरा पेरू आणि या पेरूमध्ये टिकायची काय वेगळं म्हणजे हे असतं का? फेनारन पिंक एवढं टिकवून क्षमता काय बघितली नाही. बरं, पण ह्याही पिंक पेरू 7 ते 8 दिवस ह्या मालाला काय होत नाही. म्हणजे तोडून ठेवून बी आम्ही घरी बघितलंय, हाय असं ठेवून बघितले तरी 7 ते 8 दिवस काहीच होत नाही. मला बॉईल होत नाही, काय नाही, दबत नाही पेरू, काय हाय असं पेरू राहतं, टिकून राहतं. पेरूची आता नवीन शेतकऱ्याने एखाद्या लागवड करायची म्हणले, कधी त्याने लागवड करावी, जमीन कशी पाहिजे? जमीन काय काळी हलकी चालते.
परत त्याचं पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन समजा ते जमायला पाहिजे शेतकऱ्याला लवकर. एक पाणी वेळेस किती लागतं तरी? पाणी आम्ही एक 5 ते 6 तास देऊन पूर्ण बेडगार करतो आणि परत ना 4 ते 5 दिवस ज्या टायमाला वापसा येतो. काय दिवस थंडीच्या दिवसात वापसा लवकर येत नाही, म्हणजे पावसाळ्या दिवसात बी पाणी देतो. पर जमीन ओली किती आहे, वाळलेली किती आहे बघून ह्याच्यावर पाणी देतो. बरं, मग लागवड कधी करावी मग साधारण? लागवड काय 12 महिने लागवड चालूच आहे याची. असं काय नाही बाबा ह्या दिवसात लागवड करायला पाहिजे असं काहीच नाही पेरूच. लागवड केल्यानंतर लगेच 7-8 महिन्यानंतर चालू होतं? नाही, 30 वर्ष बी चालू होत नाही, मग त्यांचं व्यवस्थापन चुकतंय कुठं ना कुठं. तुम्ही आपल्या 7व्या महिन्यात चालू केलं? भर केला. मार्केटमध्ये तुमच्या मालाला उठाव पण भरपूर आहे? भरपूर मागणी भरपूर आहे. बरं, समध्यापेक्षा बाजार 5 ते 6 रुपयानं ज्यादा चालते आमच्यात. दुसऱ्याची कटिंग 45 चालू असली तर आमच्यात 50-52 रुपयानं कंटिन्यू चालूच आहे. वर रेट जास्त 2-3 रुपये कंपल्सरी ज्यादा आहे. तेवढा माल बी क्वालिटी निघतोय, मालाला शायनिंग बिनिंग चमक बिमक भरपूर आहे आणि साईज बी भरपूर निघते मालाला आणि बऱ्यापैकी एकसारखा माल बराच आहे प्लॉटमध्ये. तुम्ही आता पेरू फुगवण्यासाठी वगैरे कुठले औषध वगैरे काय वापरलं होतं? लिक्विड बिक्विड काही ज्यादा देत नाही, कमीत कमी महिन्याला बेसल डोस देतोय. आतापर्यंत ह्याला 80 ते 90 टन कंपोस्ट, 50 टन कोंबड खत आणि शेणखत कमीत कमी 31 टेलर गेले. म्हणजे शेणखत कोंबड खत त्याचा फायदा जरा जास्त? आता जास्त जाणवतोय. झाड अजून एवढं माल देऊन पण झाड कुठलंच तुम्हाला वीक दिसत नाही. बरोबर, झाड कुठं वीक नाही, वीक नाही, तुटळ नाही आणि अजून काळी झाड झाडं दिसते. त्यामुळे ही वरचा जी आता ही बोनस आहे प्लस, बरोबर, ते पण घ्यायचं आम्ही डोक्यात ठेवलं होतं. म्हणजे आम्ही अगोदर ठरवलं होतं की बाबा ही वरचा माल नको, झाड विक होतील. बरं, काय शेतकरी जाणकार शेतकऱ्याचं म्हणणं आलं की झाडात अजून ताकद भरपूर आहे, त्यामुळे झाडं काही विक होणार नाही ती तुमची. त्यामुळे तुम्ही अजून घेऊ शकताय पुढं, हाय कंटिन्यू करा. बुडापासून वरच्या शेंडापर्यंत सगळं माल किती एक झाड किती किलो देत असेल साधारण माल? हे झाड आतापर्यंत 15 किलो पर्यंत कटिंग झालंय. झाड वाढत जाईल पुढे? आता वाढत जाणार का तर गेल्या बारीनं फॉर्म 1,25,000 बसला होता एका टप्प्यात. आता ह्या टप्प्यात कमी कमी 2 ते 2.5 लाख बसेल. म्हणजे आता झाडावर तसं बघितलं काय झाडावर 100-125 बी सेटिंग आहे. बरोबर आहे. मग त्यातलं परत ना नेटिंग करून कमी माल करून मग परत नेटिंग म्हणजे काय करतात नेमकं तुम्ही? थिनिंग मारणे, चांगला माल तेवढा ठेवणे. जे 2 आहे ती फळं एका जागेला त्यातलं 1 कमी करायचं, 2-3 आहे त्यातले 1च ठेवून माल त्याला फोम बसवून घ्यायचा. बरं, त्याच्याकरता मजूर वगैरे मिळतात का तुम्हाला? मजूर ते थिनिंग करायला 15 ते 20 लेबर माझ्याकडे बांधलेलं आहे रोज. रोज एवढ्या लोकांना तुम्ही रोजगार आहे. 10 वर्ष काम करणारी माणसं आहे माझ्याकडे. तुमचं शिक्षण किती झालं तुमचं? माझं BA झालं. BA झालं. तुम्ही नोकरी केली नाही का पुढे? मग नाही, नोकरी नाही, शेती भरपूर असल्यामुळं व्यापार बी करत होते? व्यापार बी. आता व्यापार करत करत इकडे पेरू शेती, पेरू, द्राक्ष, डाळिंब, केळी, गोल्डन सीताफळ बी आहे. दुसऱ्या मळ्यात एक अजून 700. सगळ्यामध्ये काय तुम्हाला बरं वाटतं? कुठलं फळ पीक चांगलं वाटतं? केळी, द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ? जास्त पैसे देणारं पीकच बरं वाटते. कुठलं पीक? पेरूच आता सध्याला बरं वाटते का तर खर्च काय रोगराई आली ना? नाही आली बरोबर. त्यानं काय वेळेस पैसे बी असे एवढे दिलेत की बस. एकरी 15-12-13 लाखापर्यंत आम्हाला टार्गेट मिळेल त्यावेळेस. आता सध्याच्या घडीला कुठलं पीक? कुठलंही पीक कसं आहे, लगेच रेट पडला म्हणून ते सोडून नाही चालत. त्यात तग धरून काम करायला पाहिजे. थोडा संयम महत्वाचा आहे. लगेचच तुम्ही आता ह्याचा रेट वाढला म्हणून ते लावलं, त्याचा रेट वाढला म्हणून ते लावलं, असं काहीच चालत नाही. त्यामुळं समजा मार्केटचा अभ्यास करून तेजी मंदीचा, कुठल्या मालाला मंदी बऱ्याच दिवस पडली त्या हिशोबानं लागणी व्हायला पाहिजे आणि नक्की त्यात मग पैसे मिळतील शेतकऱ्याला. नाहीतर आता हे प्लॉट बाबा ह्याचं पुढल्या वर्षी बाजार पडले लगेच काढणे, दुसरं काहीतरी करणे, मग त्यात नुकसान बी बरंच होते आणि शेतकरी हातबल होऊन म्हणजे चुकलचं पाऊल उचलतो. मानसिकता बदलत जाते शेतकऱ्याची. पेरू शेतीमध्ये आता तुम्हाला अनुभव चांगला आहे. अडचण काय वाटते हो? आता सध्याला तर आतापर्यंत ह्या प्लॉटमध्ये काहीच अडचण आली नाही. म्हणजे आता पुढे जाऊन आता काय होणार आहे. पण वेळेवर सगळं औषध केलं तर कंट्रोलमध्ये राहते, काय अडचण आहे. छाटणी फक्त तुम्ही लाईट छाटणी म्हटलं? आतापर्यंत प्लॉट लावल्यापासून छाटणी काही मी केली नाही प्लॉटची. जसं रोप लावलं जमिनीतनं रोप लावून एक 1.5-2 इथं आल्यावर नंतर शेंडा मारला, तिथनं जे माल धरलेला आहे मी ते आज तागायत माल सोडला नाही प्लॉटचा. म्हणजे 10 महिने झालं कंटिन्यू हार्वेस्टिंग चालू आहे. कंटिन्यू हार्वेस्टिंग 9-10 महिने झाले प्लॉट चालूच आहे. किती माल निघतो रोज तरी साधारण? एका तोड्याला आता थोडं कमी निघायला लागलंय. 7-8 टनापर्यंत निघत होता. 7-8 टनापर्यंत. मग आता बाकी अडचण कुठलीच मुख्य भासत नाही, फक्त व्यवस्थित नियोजन केलं. नियोजन. आता तुम्ही BA झाला,
शेती भरपूर आहे, शेती करताय, शेतीमध्ये रमलाय, लाखो रुपयाचं उत्पन्न कमवत आहे, पण बरीच शिकलेली मुलं नोकरीच्या मागं पळतात, शेतीला नावं ठेवतात. अशा तरुणांना काय सांगाल तुम्ही? नाही, शेती म्हणजे काय, इंजिनियर होणं वकील काय होण्यापेक्षा एवढं सोपं नाही. शेती करणे त्यात प्रत्यक्षात घासावं लागते आणि कष्टाची तयारी पाहिजे. बरोबर. कुठं पण उभा राहायची तयारी पाहिजे. नक्की त्यात यश मिळतं शेतीत. परत समजून शेती घ्यायलाच बराच काळ जातोय आणि त्यात पहिल्यांदा तरुण पोरं कोलमाडते ती. बरोबर. आणि पोरं लवकर उभाच राहत नाही ती. म्हणजे एकदा नुकसान आलं का त्यांचं मन तिकडं 15,000 20,000 25,000 पगार मिळतोय, तिकडं कुठं तर नोकरी करू का, तर ही शेतीत पैसे टाकायचे 10-10 लाख टाकून जर गेले तर वाईट अवस्था आहे ती परत ना. बरोबर. त्यामुळे बहुपीक पद्धतीचा अवलंब करणे म्हणजे बाबा एकाच्या मागं आता मला वाटलं ह्यात आता माझे 50 लाख रुपये होणार आहेत म्हणून मी दुसरा 10 एकर पेरू न लावणे. महत्वाचा मुद्दा. आता माझ्याकडे कसं द्राक्षी 5 एकर आहे, पेरू 4-5 एकर आहे, केळी 2-3 एकर आहे आता सध्याला, डाळिंब 2-3 हजार झाड आहे, ती ऊस आहे. त्यामुळे एखाद्या पिकात जरी बाबा कुठल्या पिकामध्ये होतंय म्हणजे एखाद्या पिकामध्ये जरी रेट कमी झाला तर गेल्या वर्षी आम्हाला 30-35 रुपये द्राक्षी बाजार गावली होती आणि त्याच्या अगोदर वर्षी 55 रुपये किलो आमचं माल गेलं समजा टोटल हार्वेस्टिंग. मग त्यावेळेस झालेले पैसे आणि गेल्या वर्षी झालेले पैसे कमी होते. गेल्या वर्षी 25-1 लाख रुपये द्राक्षींना मिळाली होती आणि त्या पलीकडल्या वर्षी 38 लाख रुपयेपर्यंत पैसे मिळाले होते. मग आता लगेच बाबा गेल्या वर्षी रेट पडले म्हणून आता परत द्राक्षी ह्या वर्षी आता माल जोरात आहे प्लॉटवर आमच्या. त्यामुळं जे येणारं उत्पन्न आहे मग सामायिक 50-60 लाख रुपये आरामशीर मिळून जातात वर्षाला. असं काय नाही. आता ह्या वर्षी पेरूचे पैसे झाले, पुढल्या वर्षी बाबा लागवड भरपूर झाल्या, कमी होतील थोडे, परत ते कंटिन्यू राहिलं पाहिजे. संयम महत्वाचं. काम करणे. काय शेतकरी काय करतील, ह्यातनं थोडे पैसे कमी लागले त्या पिकाकडे दुर्लक्ष करतील. असं न करता शेवटपर्यंत बाबा एखाद्या पिकात भरपूर पैसे मिळाले तेच लावत सुटतील. ते लावत सुटतील असं व्हायला नको आहे. मग शेतकऱ्यांनी कमीत कमी अभ्यास करायला पाहिजे. बहुपीक पद्धतीचा वापर करायला पाहिजे. एकत्र कुटुंब आहे. त्याचा फायदा होतो का शेतीमध्ये? एकत्र चुलत्या सगळे एकत्र आहे. अजून चुलत्या सहित किती लोकांचं कुटुंब आहे? 2 चुलती. एक चुलता दापोलीला मुख्याध्यापक आहेत, त्यांची मिसेस बी मॅडम आहे त्यांची, आणि एक चुलता मलेशियाला आहे आणि त्यांची मिसेस मुंबईमध्ये. ते सगळं तुम्ही कुटुंब एकत्र. त्याचा फायदा होतो का शेतीमध्ये? नक्की फायदा होतो. समजाच गोष्ट आहे, अडी अडचणीसाठी कुठं काय काम निघलं मोठं, एकत्र बसून आपलं काम होऊन जातं, फायदा होतो. लोक तर आता काही तरुण मुलं शिकलेली विभक्त कुटुंब पद्धतीकडे निघायला लागले. तुम्ही वडिलांची परंपरा, आजोबांची ती कायम ठेवली, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहताय. त्यामुळे शेती. भाऊ पण BSc ॲग्री आहे, तो पण शेतीतून पूर्ण वेळ देतोय. त्यांची मदत तुम्हाला समाधानी आहात? समाधान. तर मंडळी, आपण पाहिलं असेल एकनाथ शिंदे हे तरुण शेतकरी, यांचं शिक्षण BA झालं, त्यांचे बंधुराज पण BSc ॲग्री त्या ठिकाणी झाले आणि दोन्ही भाऊ आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मंडळी राहत आहे. आज अनेक शिकलेली मुलं, शिकलेली त्या ठिकाणी पिढी त्या ठिकाणी विभक्त कुटुंब पद्धतीकडे चालले. हम दो हमारे दोचा जमाना सध्या आला आहे. पण एकनाथ शिंदे त्याला अपवाद आहे. आपले चुलते असतील, आपले भाऊ असतील, सगळ्यांसोबत त्या ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत आहे आणि आपल्या शेतामध्ये राखत आहे. शिक्षण घेतल्याचा फायदा त्या ठिकाणी शेतामध्ये करताय. मंडळी, यांनी सांगितलं बहुपीक पद्धतीचा वापर शेतकऱ्यांनी केला आणि शेतकऱ्यांनी सातत्य, संयम जर ठेवला तर शेतकऱ्याला शेती ही लाख मोलाची होते आणि त्या शेतीमधून शेतकरी राजा, बळीराजा सोनं सहज पिकवू शकतो. आज एकनाथ शिंदे हे पेरू बागेमध्ये समाधानी, कारण वर्षभरामध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न त्यांना या ठिकाणी मिळतंय. मंडळी, असेच नवनवीन व्हिडिओ, अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.